तर नमस्कार, मी सुशील बेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। मागच्या भागात आपण पाहिलंच असेल मुंबई ते हरिहरेश्वर आपण कसे आणि कुठल्या मार्गाने आलो ते। तर या भागात आपण MTDC हरिहरेश्वराचे मंदिर, आजूबाजूचा परिसर, समुद्रकिनारा, बीच याचा आनंद घेणार आहोत। तर मग चला आता आपण सगळे जाऊया हरिहरेश्वर पाहायला। आम्ही 2 वर्षापूर्वी जेव्हा हरिहरेश्वरला आलो होतो तेव्हा या हॉटेलमध्ये थांबलो होतो। आणि फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या वेळेला आम्ही 2020 मध्ये आलो होतो आणि त्यानंतर 22 मार्चपासून 2020 पासून करोनाचं लॉकडाऊन सुरू झालं होतं। म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर ती हरिहरेश्वरची आमची शेवटची ट्रिप होती। या हॉटेलमध्ये डाव्या बाजूला स्विमिंग पूल पण आहे आणि तेव्हा हे हॉटेल अगदी नवीन सुरू झालं होतं। आम्ही 2020 मध्ये 19 फेब्रुवारीला हरिहरेश्वरला आलो होतो आणि 21 फेब्रुवारीला तिथून पुन्हा निघालो होतो। 19 फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते आणि 21 फेब्रुवारीला त्यावेळेला महाशिवरात्री होती। ह्या 2 सुट्ट्यांच्या मध्ये एक सुट्टी घेऊन आम्ही हरिहरेश्वरला आलो होतो। त्यामुळे तिथे काही जास्त गर्दी नव्हती। त्यामुळे आम्ही एक दिवस हॉटेल रॉयल ग्रीनमध्ये स्टे केला होता आणि एक दिवस MTDCच्या त्या वुडन कॉटेजमध्ये स्टे केला होता आणि आम्हाला दोन्ही ठिकाणी आरामात रूम मिळाल्या होत्या। तेव्हा आम्ही डायरेक्टच आलो होतो विदाऊट बुकिंग आणि तेव्हा काही लॉंग विकेंड वगैरे नव्हता, त्यामुळे आम्हाला आरामात रूम मिळाल्या होत्या। मुलांना त्या फेब्रुवारीच्या गरमीमध्ये मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचं होतं आणि हॉटेलही अगदी नवीनच झालेलं होतं। त्यामुळे आम्ही एक दिवस हॉटेल रॉयल ग्रीनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि मुलांनी पण फुल टू एन्जॉय करून पैसे फुल वसूल करून टाकले। तुम्हाला या फोटोंवरून त्याचा अंदाज आलाच असेल। आता बरोबर 11:38 झाले आहेत आणि आम्ही हरिहरेश्वरला जवळजवळ पोचलेलो आहोत। आता आम्ही पहिल्यांदा जाऊ हरिहरेश्वर MTDCला बघू रूम वगैरे आहे का तिकडे आणि तिकडे जाऊन 1-2 कॉल करून वेळाचं टर्टल फेस्टिवल किती वाजता असतं ते बघू। हा बघा MTDCच्या इकडे यायचा रोड बघा कसा आहे, थोडा खराब आहे रोड। आपण हरिहरेश्वर MTDCला रस्ता अगदी अरुंद आहे। या रस्त्यावरून जाताना तुम्हाला असे वाटणारच नाही की वर एखादे MTDCचे रिसॉर्ट असावे म्हणून, आणि रस्त्याची अगदी दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला एका क्षणाला असे वाटेल की आपण वाट तर चुकलो नाही ना। तर मित्रांनो, वाजले जवळजवळ 12 आणि आम्ही आता MTDC रिसॉर्टच्या बाहेर आहोत। MTDCची बुकिंग फुल आहे, एकही रूम अवेलेबल नाही, लॉंग विकेंड आहे। तर आता बघूया आपण आता दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी रूम मिळेल का। रूम काय मिळत नाही आहे, तर मग म्हटलं तुम्हाला हा MTDCचा जरासा परिसर फिरवून आणावा। आम्ही मागच्या वेळेला राहिलो होतो ते एका वुडन कॉटेजमध्ये, अगदी छान सुंदरसं एकदम मस्त असं वुडन कॉटेज होतं
त्याचा ॲस्थेटिक ॲपिरन्स फार भारी होता, मला जाम आवडला होता. तर म्हटलं ह्या वेळेला पण एक दिवस आपण त्या कॉटेजमध्ये राहू. हा रोड बघा पूर्ण त्या प्रत्येक कॉटेजजवळ जातो, म्हणजे आपण आपली गाडी आहे ना आपल्या कॉटेजच्या समोर पार्क करू शकतो. हे इथे या साईडला कॉटेजेस आहेत. अगदी फॉरेन कंट्रीसारखे कॉटेजेस आहेत. आम्ही दुसऱ्या का तिसऱ्या कॉटेजमध्ये होतो. फोटो अगदी छान येतात ह्या कॉटेजेसमध्ये. गाडी तुम्ही एकदम कॉटेजच्या समोर उभी करू शकता. आता बहुतेक सगळे फिरायला गेलेत. बाहेरून तर टाळी लागलेली दिसत आहेत. सगळे बुकिंग आहेत वाटतं, ऑनलाईन बुकिंग होतात. तर ही ती कॉटेजेस आहेत, वुडन कॉटेजेस. समोर ते रेस्टॉरंट आहे आणि या कॉटेजेसच्या समोरून खालून डाव्या बाजूला अगदी प्रायव्हेट बीचसारखा एक रस्ता आहे. आतूनही अगदी छान आहेत कॉटेजेस. मी पाहिजे तर मागच्या वर्षीचे म्हणजे 2020चे काही फोटो तुम्हाला दाखवेन मी. एकदम कंट्री साईड वुडन हटलॉग्स आहेत एकदम. रिसेप्शन आहे आणि हे 1 2 3 4 5 6 कॉटेजेस आहेत. बाहेरून ॲपिरन्स बघा कॉटेजचा. आम्ही मागच्या वेळेला ह्या दुसऱ्या कॉटेजमध्ये होतो. यावेळेला काही चान्स दिसत नाही आहे. पण एकदा का तुम्ही इथे आतमध्ये आलात तर मग एकदम खुश होऊन जाल, कारण इथे ॲम्बियन्सला आणि प्रॉपर्टीला फुल मार्क्स आहेत. हो, पण मेंटेनन्स हा इथला कच्चा दुवा आहे. उजवीकडे रेस्टॉरंट आहे आणि डावीकडे जी बिल्डिंग दिसते ते आहे प्रीमियम सी व्ह्यू सूट्स. आणि रिसॉर्टच्या डाव्या बाजूने हा वॉकवे जो खाली उतरतोय हा जातोय एका छोट्याशा प्रायव्हेट बीचकडे. म्हणजे हा एक छोटासा प्रायव्हेट बीचच आहे असं समजा. मागच्या संध्याकाळी आम्ही मस्तपैकी इथे खडकांवर बसलो होतो. इथून सनसेट दिसत नाही, पण या साईडने हा सनराईज पॉईंट आहे. हा इथे डोंगराच्या मागे समोर इथून सूर्य उगवतो. आयन आता भरती आहे, पाणी खूप वर आलंय. नाहीतर आपण आरामात तिथे खडकांवर जाऊन बसू शकतो, मस्त फोटोग्राफी करू शकतो. एक छोटासा प्रायव्हेट बीच सारखा आहे आणि MTDCच्या कॅम्पसमध्येच आहे. पण लोकल पब्लिकला किंवा टुरिस्टला इथे अलाव करतात, जरी तुमची MTDCमध्ये बुकिंग नसेल तरी. आणि मस्तपैकी त्या खडकांवर लास्ट टाईमला फोटो काढले होते बरेच. आणि इथे आम्हाला डॉल्फिन दिसले होते मध्ये. इथे कोळ्यांनी जाळी पण टाकली एक. हा समोर इथे सूर्योदय होतो आणि खाली त्या साईडला मागे सूर्यास्त होतो. किधर जा रहे हैं बच्चा लोग? रॉकी आइलैंड पे. संध्याकाळच्या वेळेला या खडकांवरती बसायला आणि थंड हवा खायला फार मजा येते. आता बघूया आज आमचा काय प्रोग्राम आहे ते. वेळासला पण बऱ्यापैकी गर्दी आहे, तर तिथे राहायची सोय होते का ते बघूया. इथे डाव्या बाजूला पण बीच आहे एक. - 2020च्या ट्रिपचे काही फोटोग्राफ्स मी तुमच्यासाठी सादर करत आहे.
हे होतं MTDC रिसॉर्ट हरिहरेश्वर. आता आपण जाऊया श्रीदेव हरिहरेश्वराच्या दर्शनाला. हे आहे देवळाच्या बाहेरचं पार्किंग. इथे पार्किंग रेट आहे छोट्या गाडीसाठी 40 रुपये. या लाकडी खांबावरची कलाकुसर तर बघा किती छान आहे ती. अगदी मनमोहक अशी कलाकुसर आहे ही.
ब्लॉग या उसळत्या लाटांच्या साक्षीने इथेच समाप्त करतो आणि आता आपण पुढे भेटूया ड्रायव्हर गुडूच्या एका पुढच्या भागात म्हणजे वेळाचं कासव महोत्सव.